हा जो क्वेश्चन आज आपल्याला पाहायचा आहे तो आहे रेझोनन्स अँड रेझोनंट फ्रिक्वेन्सी. जसं आपण केलं लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. इथून पुढे आपल्याला 3 ते 4 क्वेश्चन आपले फक्त राहिलेले आहेत. रेझोनन्स म्हणजे काय, त्याला किती टाईप्स असतात आणि त्याची डेफिनेशन किंवा रेझोनंट फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आणि दोन्हीतले डिफरन्स, हे क्वेश्चन आपले राहिलेले आहेत. आणि हेच क्वेश्चन आपण बघतोय आज, उद्या किंवा परवा. हा चॅप्टर आपला 2 ते 3 दिवसामध्ये हा चॅप्टर आपला संपेल. ठीक आहे. आता याच्या आधी आपण पाहिलं की इम्पिडन्स म्हणजे काय, द टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज कॉल्ड एज इम्पिडन्स. हे आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. झेड युनिट त्याचं ओहम. ठीक आहे. इथंपर्यंत आपण बघा ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय पाहिलं. पाहिलं तर आपण AC आणि DCचा डिफरन्स पाहिला आपण. AC DC डिफरन्स. ठीक आहे. सेकंड आपण पाहिलं ॲडव्हान्टेजेस ऑफ AC. त्याच्यानंतर थर्ड आपण पाहिलं की AC कसं मांडायचं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की नेचर ऑफ AC पाहिलं आपण. त्याच्यानंतर नॉन सायन्सोइडल वेव्हफॉर्म पाहिले आपण कोणत्या आहे, त्याचे ॲप्लिकेशन काय आहे. त्याच्यानंतर आपण इन फेज पाहिलं, आउट ऑफ फेज पाहिलेलं आहे. ठीक आहे. इन फेज आउट ऑफ फेज नंतर आपण पाहिलं की रेजिस्टन्सला नॉन रिॲक्टिव्ह का म्हणायचं, कॅपॅसिटर आणि इंडक्टरला रिॲक्टिव्ह का म्हणायचं. त्याच्यानंतर इम्पिडन्स म्हणजे काय, त्याचे टाईप्स काय, त्याचे फॉर्म्युले काय, इम्पिडन्स आणि त्याचे फॉर्म्युले, हे क्वेश्चन आपण आतापर्यंत पाहिले. XC आणि XLचा डिफरन्स आपण पाहिलं. एवढे क्वेश्चन आपले झालेले आहेत. ठीक आहे. आता हे लास्ट 3-4 क्वेश्चन आहेत की रेझोनन्स म्हणजे काय, त्याचे टाईप्स आपल्याला पाहिजे आणि त्या 2 टाईपमधला डिफरन्स. 2च टाईप आहेत त्याचे, सिरीज आणि पॅरलल. आणि मग सिरीज आणि पॅरलमधला डिफरन्स एक पॉईंट आहे आपल्याला. सिरीजचा एक क्वेश्चन, पॅरलचा एक क्वेश्चन, दोन्हीतला डिफरन्सचा एक क्वेश्चन आणि हा एक क्वेश्चन. असे 4 क्वेश्चन आपले फक्त ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला राहिलेले आहेत. ठीक आहे. आता जो रेझोनन्स आहे आपण याच्या आधी पण डिस्कस केलेलं आहे. ते डेफिनेशन मी समोर दिलेली आहे. तर तुम्हाला जेव्हा हा आता क्वेश्चन चालू तर आपल्याला ही फिगर काढायची. 2 फिगर आहेत, फिगर A आणि B. ही फिगर आपल्याला महत्वाची. बी मध्ये फक्त काय सांगितलेले, खूप साऱ्या फ्रिक्वेन्सी असतं ना, एखाद्या फ्रिक्वेन्सीला सर्किट रेझोनन्स कसं होतं हे इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर ही फिगर नाही काढली तरी आपल्याला एक्झाममध्ये चालते. हे मात्र आपल्याला कंपल्सरी इकडची फिगर, आपल्याला फिगर A जी आहे ती आपल्याला काढावी लागेल. ठीक आहे. इथे डेफिनेशन दिलेली आहे. ती डेफिनेशन तुम्ही क्वेश्चन लिहा. डिफाईन रेझोनन्स अँड रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आणि ही फिगर काढून त्या दोन्ही डेफिनेशन आपल्याला काय करायचे, राईट करायचे. ठीक आहे. त्यातली पहिली डेफिनेशन बघूया आपण. रेझोनन्स म्हणजे काय. इट इज द पॉइंट इन इलेक्ट्रिकल सर्किट विअर सर्किट गिव्स मॅक्झिमम रिस्पॉन्स ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. याचं मिनिंग काय होतं बघा. इट इज द पॉइंट इन इलेक्ट्रिकल सर्किट विअर सर्किट गिव्स मॅक्झिमम रिस्पॉन्स ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. आता खूप सारे फ्रिक्वेन्सी असतात. इथं मी FR लिहिलेले, FR रेझोनंट फ्रिक्वेन्सी. FR इतक्या साऱ्या फ्रिक्वेन्सी असताना ज्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला सर्किट मॅक्झिमम रेस्पॉन्स देतं, जास्तीत जास्त रेस्पॉन्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतो, त्या रेस्पॉन्सला म्हटलं जातं रेझोनन्स. आणि ज्या फ्रिक्वेन्सीला सर्किट रेझोनन्स होतं त्या फ्रिक्वेन्सीला रेझोनंट फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. मग आता कशाचं तो मॅक्झिमम रेस्पॉन्स आपल्याला देतो, तर एकतर तुम्हाला करंट तरी मिळेल किंवा इम्पिडन्स तरी मिळेल. 2 मिळतात. जो रेस्पॉन्स मिळतोय आपल्याला, एकतर करंट तरी तुम्हाला मॅक्झिमम मिळेल किंवा इम्पिडन्स तरी तुम्हाला मॅक्झिमम मिळेल. झेड म्हणजे इम्पिडन्स. आणि हे एकमेकाच्या विरोधात असतात. जर तुम्हाला आय मॅक्झिमम मिळत असेल तर त्या ठिकाणी झेड काय असणार आहे, कमी असणार आहे. जर झेड मॅक्झिमम मिळत असेल तर आय तुम्हाला त्या ठिकाणी काय असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे. त्याच्यावरूनच मग त्याचे 2 प्रकार पडलेले आहेत की सिरीजमध्ये आपल्याला करंट मॅक्झिमम मिळतो आणि पॅरललमध्ये आपल्याला इम्पिडन्स मॅक्झिमम मिळतो. ठीक आहे. रेझोनन्स म्हणजे काय, तर एखाद्या ठराविक फ्रिक्वेन्सीला आपल्याला सर्किट खूप चांगला रेस्पॉन्स देतं, जास्तीत जास्त रेस्पॉन्स देतं. त्याच ठिकाणी देतं. फक्त इकडे आणि इकडे गेलं तर रेस्पॉन्स आपल्याला कमी मिळतो. शेप आपण काढलाय, त्या शेपवरून लक्षात येईल की आपल्याला सगळ्यात हायेस्ट रेस्पॉन्स ह्या ठिकाणी मिळतो आहे. मग तो रेस्पॉन्स कशाचा असतो, करंट असेल किंवा इम्पिडन्स असेल, दोन्हीपैकी कशाचाही असेल. सगळ्यात जास्त रेस्पॉन्स जो मिळतो त्या म्हणतो आपण रेझोनन्स. ज्या फ्रिक्वेन्सीला मिळतो त्याला म्हणतो आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी. द फ्रिक्वेन्सी at which circuit becomes resonance, the frequency at which circuit become resonant is called as resonant frequency. ही झाली रेझोनंट फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन. रेझोनंट म्हटलं की मॅक्झिमम रेस्पॉन्स, आणि ज्या फ्रिक्वेन्सीला सर्किट रेझोनंट होईल त्या फ्रिक्वेन्सीला म्हटलं जातं रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मग आता याचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर आपण जसं रेडिओ आहे, मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की रेडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर रेडिओला साईडला एक व्हील येते. ज्या व्हीलच्या साह्यानं आपण काय करतो, आता रेडिओ आपण यूज नाही करत पण मला वाटतं की बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. इकडच्या साईडला एक व्हील येते आणि ते काडी फिरत असते अशी. ठीक आहे. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही व्हील फिरवणार आहे आणि वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी खाली लिहिलेल्या असतात, किलोहर्ट्ज काय असतील त्या, आणि त्याच्या खाली लिहिलं असेल FM असेल, AM असेल,
वेगवेगळ्या बँड लिहिलेले असतात आणि तुम्ही काय करता की ह्याच्या साह्याने तुम्हाला एखाद्याचे स्टेशन लावायचं किंवा गाणे ऐकायचे आहेत किंवा बातम्या ऐकायच्या आहेत, आपण काय करतो की ह्या व्हीलच्या साह्याने हा काटा फिरत राहतो आणि एखाद्या ठिकाणी हा काटा काय होईल, स्थिर होईल. ज्या ठिकाणी तुम्हाला आवाज खूप चांगला क्लिअर येतो त्या ठिकाणी आपण थांबतो. तुम्ही थोडंसं इकडे किंवा थोडंसं तिकडे गेलात तरी पण आवाज मिक्स होतो. बरोबर त्याच फ्रिक्वेन्सीला किंवा त्याच ठिकाणी आपल्याला काय होतो, आवाज क्लिअर मिळतो. त्याला म्हणायचं की सर्किट रेझोनन्स करणे किंवा ट्युनिंग करणे. आपण याला ट्यून करणे असं म्हणतो. आपण काय करतो, ट्यून करतो. ट्यून करून तुम्ही काय करताय की एखादं फ्रिक्वेन्सी तुम्ही सेट करता आणि त्या फ्रिक्वेन्सीला तुम्हाला सर्किट काय करतं, रेस्पॉन्स मॅक्झिमम देतं. अगदी थोडी जरी काडी इकडे तिकडे आली तर शेजारचे जे स्टेशन असतात ते मिक्स होतात त्याच्यामध्ये. म्हणून आपण काय करतो की बरोबर त्याच ठिकाणी ठेवतो ज्या ठिकाणी आपल्याला क्लिअरली आवाज येतो. म्हणजे त्याला माहिती की मॅक्झिमम रिस्पॉन्स आपल्याला एखाद्याच ठिकाणी येतो. तुम्ही साईडला गेलात की आवाज मिक्सिंग येतो किंवा खरखर आवाज येईल किंवा दुसरं स्टेशन थोडंसं आपल्याला ऐकायला येईल. ठीक आहे, ह्या पद्धतीनं ह्याला म्हणतो आपण रेझोनन्स. रेझोनन्सचे 2 टाइप्स, सिरीज आणि पॅरलल. इट हॅज 2 टाइप्स. फर्स्ट टाइप इज सिरीज आणि सेकंड इज पॅरलल. सिरीजमध्ये आपल्याला काय मिळेल, मॅक्झिमम करंट मॅक्झिमम मिळेल आणि पॅरललमध्ये आपल्याला काय मिळेल, मॅक्झिमम इम्पिडन्स. याच्यावरूनच याचे 2 प्रकार पडलेले आहेत. ठीक आहे, सर्किट सिरीज असते ह्याच्यामध्ये सर्किट पॅरलल असतं. हे 2 क्वेश्चन आपण याच्यानंतर बघणार आहोत. हे कळालं का, रेझोनन्स म्हणजे काय, तर सर्किट आपल्याला मॅक्झिमम रेस्पॉन्स देतं एखाद्या ठिकाणी. ज्या पॉइंटला मॅक्झिमम रेस्पॉन्स देतो त्याला आपण रेझोनन्स म्हणतो. ज्या फ्रिक्वेन्सीला ते सर्किट रेझोनंट होतं त्या फ्रिक्वेन्सीला आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपल्याला, एक्सप्लेन सिरीज रेझोनंट सर्किट. तुम्हाला मी आता इथं उलटं काढलेलं आहे, ही फिगर तशीच ठेवली, फक्त थोडं चेंज केलं, झेड काढून टाकला आपण. सिरीज सर्किटमध्ये आपल्याला फक्त आय मॅक्झिमम मिळेल आणि झेड मिनिमम असतं. म्हणून आपण इथं लिहिताना फक्त आय असं लिहायचं आहे. ठीक आहे, सिरीज सर्किटसाठी हे सर्किट डायग्राम आहे त्याची. AC दाखवलं आपण, इंडक्टर दाखवलेलं आहे, रेजिस्टर दाखवलेलं आहे आणि कॅपॅसिटर दाखवलं आहे. याचा तुम्ही क्रम बदलला तर चालतो. इथे AC तसंच ठेवायचं आहे. हे कॉम्पोनंट तुम्ही आधी आणि पुढे काढले तरी चालतात. आधी कॅपॅसिटर काढा, आधी रेजिस्टन्स काढा, कोणताही कॉम्पोनंट तुम्ही काढला तरी सुद्धा चालेल. इंडक्टरचा स्वतःचा रेजिस्टन्स XL आणि कॅपॅसिटरचा स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स XC आणि R हा सेपरेट असतो. ठीक आहे, आता याला सिरीज सर्किट का म्हणायचं आहे, वेन AC voltage, inductor, resistance and capacitor are connected in series. So they form series circuit or circuit is called as series circuit. ठीक आहे, हे सगळे सिरीजमध्ये आपण जोडले. आता सिरीज आणि पॅरलल तुम्हाला चांगलं कळतं. सगळे सिरीजमध्ये आपण कॉम्पोनंट जोडलेले आहेत. जेव्हा एकच टोक दुसऱ्याला जोडलेलं असतं, दोन्ही टोक एकमेकाला जोडलेली नसतात, त्यावेळेला त्या सर्किटला म्हणतो आपण सिरीज. आणि सिरीजमध्ये करंट एकच असेल आपला, कारण एकच लूप आहे. याच्यामध्ये 2-3 असे लूप नाही. जेव्हा लूप आपण एक जास्त काढतो त्यावेळेला करंट जास्त निर्माण होतो. कप्पे म्हणतो आपण. लूप म्हणजे काय, कप्पे. आता ते एकच आहे, त्याच्यामुळे एकच याच्यामधून काय होणार आहे, करंट इथं वाहणार आहे. ठीक आहे, हे महत्वाची फिगर आहे. AC सर्किट काढायचं आपल्याला आणि त्याच्यामध्ये फक्त 3 कॉम्पोनंट तुम्हाला लावायचे आहेत, इंडक्टर, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर. तुम्ही आधी कॅपॅसिटर काढा, आधी रेजिस्टन्स काढा तरी सुद्धा आपल्याला चालेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये लक्ष द्या. हे झाली सर्किटची फिगर लक्षात ठेवायला एकदम सोपी, की सगळे कॉम्पोनंट आपल्याला ACला सिरीजमध्ये दाखवायचे. आता आपल्याला ह्या फिगरमध्ये काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही लिहिणार आहे, पहिला पॉईंट आपल्याला लिहायचं आहे की इंडक्टर, कॅपॅसिटर, रेजिस्टर आणि AC व्होल्टेज हे सगळे सिरीजमध्ये एकमेकाला जोडल्यामुळे ह्या सर्किटला म्हणायचं सिरीज सर्किट. हा आपला फर्स्ट पॉईंट असेल. पॅरललमध्ये पण आपल्याला तोच पॉईंट लिहायचा की पॅरलल का म्हणायचं, सिरीजमध्ये पण तोच लिहायचा की सिरीज का म्हणायचं. सगळे कॉम्पोनंट आपण सिरीजमध्ये जोडले म्हणून ह्या सर्किटला सिरीज सर्किट असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग आता इथं आलो आपण. आता सिरीज सर्किटमध्ये आपल्याला आय मॅक्झिमम मिळणार आहे. आय मग आता काय मिळणार आपल्याला, कधी मिळतं आपल्याला आय मॅक्झिमम, जेव्हा फ्रिक्वेन्सी असेल तुमची FR. रेझोनंट फ्रिक्वेन्सीलाच फक्त तुम्हाला आय मॅक्झिमम मिळणार आहे. त्याच्यापेक्षा लोअर फ्रिक्वेन्सी किंवा कमी फ्रिक्वेन्सीला आपल्याला मिळणार नाहीये किंवा त्याच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सीला पण आपल्याला मिळणार नाहीये. हा क्वेश्चन सोडवत असताना जेव्हा पहिला पॉईंट होईल आपल्याला लिहून, त्याच्यानंतर ह्या फिगरकडे बघून आपल्याला 3 क्वेश्चन आपल्याला आले पाहिजेत की FR पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीला आपल्याला आय मॅक्झिमम का मिळू शकत नाही, FR पेक्षा हाय फ्रिक्वेन्सीला आपल्याला आय मॅक्झिमम का मिळू शकत नाही आणि फक्त FR लाच आपल्याला आय मॅक्झिमम का मिळतो. ह्या 3 प्रश्नांची उत्तरं कळतील तर आपल्याला पॅरलल पण तुम्हाला समजावून सांगण्याची आवश्यकता पडणार नाही. जे फॉर्म्युले आपण सांगितले त्या फॉर्म्युल्यावर आधारित हे 2 क्वेश्चन आहेत. XCचा फॉर्म्युला 1/2πfc आणि XLचा फॉर्म्युला आपला 2πfl.
ठीक आहे. फ्रिक्वेन्सी बदलली की त्याच्या व्यस्त प्रमाणामध्ये एक्सी बदलतो आणि सम प्रमाणामध्ये एक्सेल बदलतो. ठीक आहे. हे ज्याला कळतं ह्या फॉर्म्युल्यानुसार त्याला हे सोपं जाईल. तर त्यातला पहिला पॉईंट पाहूया आपण की लोअर फ्रिक्वेन्सी आता म्हणजे एफ आर पेक्षा जेव्हा कमी फ्रिक्वेन्सी असतील त्याला आपण लोअर फ्रिक्वेन्सी असं म्हणूया. इथे लिहिते वाटल्यास लोअर फ्रिक्वेन्सी आणि हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ आर पेक्षा हायर एफ आर पेक्षा लोअर. ठीक आहे. जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी असेल आता इथं शॉर्टमध्ये दाखवते तुम्हाला की फ्रिक्वेन्सी लोअर आहे म्हणजे कमी आहे तर कोण वाढेल, एक्सी वाढेल का एक्सेल वाढेल हे आपल्याला पाहायचंय. आता जशी फ्रिक्वेन्सी बदलते त्याप्रमाणे व्यस्त प्रमाणामध्ये बदलतो एक्सी म्हणजे एक्सी काय होईल आपला वाढेल आणि एक्सेल काय होईल सेम प्रमाणामध्ये असतो एक्सेल कमी होईल. बरोबर आहे. दोन्ही पाहिजेत आपल्याला. फॉर्म्युल्याप्रमाणे चाललोय आपण. जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी असते आता लोअर फ्रिक्वेन्सी म्हणजे कमी आहे. जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी असते तर त्याच्या व्यस्त प्रमाणामध्ये कोण असणार आहे एक्सी कॅपॅसिटरचा रेजिस्टन्स तो काय असणार याच्या व्यस्त प्रमाणात म्हटलं की उलटा असणार आहे. हा कमी आहे तर एक्सी काय असणार आहे हाय असणार आहे. पण एक्सेलचा फॉर्म्युल्यानुसार एक्सेल मात्र काय असेल कमीच असेल. वाढला कोण याच्यामध्ये हे हा पॉईंट आपल्याला महत्वाचे. जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी असते त्यावेळेला एक्सी वाढतोय. बरोबर आहे. म्हणजे इथं कोण वाढला एक्सी. एफ आर पेक्षा जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी असतील तेव्हा कोण वाढलं आपल्याला एक्सी आणि ज्या वेळेला एक्सी वाढेल बिकॉज ऑफ हायर एक्सी. एक्सी म्हटलं की रेजिस्टन्स आलं आपण पाहिलं. इंटरनल जरी आलं तर रेजिस्टन्स आहे एक प्रकारचा आणि ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी रेजिस्टन्स वाढतो त्यावेळेला करंट तिथे मॅक्झिमम मिळू शकत नाही. एक्सी वाढतो आहे त्याच्यामुळे आपल्याला लोअर फ्रिक्वेन्सीला आय मॅक्झिमम इथं मिळत नाही. ठीक आहे. समजलं हा पॉईंट खूप महत्वाचा. तर तुम्हाला सेकंड पॉईंट समजेल. जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी आहे त्यावेळेला फॉर्म्युल्यानुसार तुमचा एक्सी वाढेल आणि एक्सी हा एक प्रकारचा रेजिस्टन्स आहे. रिॲक्टन्स म्हणजे रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स म्हणजेच तो करंटच्या अपोजिट पार्ट आला. जर एक्सी वाढत असेल तर कमी फ्रिक्वेन्सीला हायर एक्सीमुळे आपल्याला आय मॅक्झिमम मिळत नाही. आता बघूया हायर फ्रिक्वेन्सीला बघूया. आता लोअरचं झालं. आता फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ आर पेक्षा जेव्हा हाय फ्रिक्वेन्सी आहे याच्या उलट होईल. आता एक्सी काय होईल व्यस्त प्रमाणामुळे कमी होईल आणि एक्सेल काय होईल वाढेल. म्हणजे हायर फ्रिक्वेन्सीला कोण वाढला एक्सेल. एक्सेल पण रेजिस्टन्स आहे आणि जेव्हा रेजिस्टन्स वाढेल तेव्हा करंट मॅक्झिमम मिळू शकत नाही. इथं एक्सेल वाढतो आणि म्हणून आपल्याला इथं करंट मॅक्झिमम मिळू शकत नाही. हे दोन पॉईंट क्लिअर करा. एफ आर पेक्षा कमी फ्रिक्वेन्सीला एक्सी वाढतो म्हणून आपल्याला आय मॅक्झिमम मिळू शकत नाही. एफ आर पेक्षा हायर फ्रिक्वेन्सीला एक्सेल वाढेल आणि का वाढतायत बिकॉज ऑफ फॉर्म्युला. ठीक आहे. हे दोन्ही वाढतायत आणि ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला आय मॅक्झिमम मिळू शकत नाही. मग आता राहिलं फक्त एफ आर. एफ आरला काय होतं मग जेव्हा एफ आरची फ्रिक्वेन्सी येते की ज्या ठिकाणी आपल्याला तो मॅक्झिमम मिळतो. का मॅक्झिमम मिळतो कारण एक्सी आणि एक्सेल ह्या ठिकाणी 180 डिग्री आउट ऑफ फेज येतात. 180 डिग्री आउट ऑफ फेज म्हणजे काय इक्वल अँड अपोजिट येतात. इक्वल अँड अपोजिट म्हणजे जर एखादा 5 असेल तर दुसरं -5 येईल आणि दोन्ही काय होतात कॅन्सल होतात. इक्वल अँड अपोजिट 180 डिग्री आउट ऑफ फेज सिग्नल आपण बघितला होता की वेव्हफॉर्म अशी असेल तर दुसरी अशी असते त्याला आपण 180 डिग्री आउट ऑफ फेज सिग्नल असं म्हणतो. ठीक आहे. तर एक्सी आणि एक्सेल ॲट एफ आर जेव्हा एफ आरची फ्रिक्वेन्सी येते त्यावेळेला हे दोन्ही काय होत आहेत कॅन्सल होत आहेत आणि राहिला फक्त आर आणि आरचा एवढा विरोध राहत नाही. जेव्हा दोन्ही कॅन्सल झाले मग आपल्याला काय मिळेल इथं आय मॅक्झिमम मिळेल. खूप महत्त्वाचं असे 3 पॉईंट आहेत. लोअर फ्रिक्वेन्सीला आय मॅक्झिमम मिळू शकत नाही बिकॉज ऑफ हायर एक्सी. हायर फ्रिक्वेन्सीला पण आपल्याला आय मॅक्झिमम मिळू शकत नाही बिकॉज हाय एक्सेल. ॲट एफ आर एक्सी अँड एक्सेल 180 डिग्री आउट ऑफ फेज येतात आणि 180 डिग्री आउट ऑफ फेज आले की दोन्ही सिग्नल कॅन्सल होतात. एक्सी आणि एक्सेल दोन्ही कॅन्सल झाले. तिन्हीपैकी विरोध कोण कोण करतोय बघा. आर करतोय एक्सी करतोय एक्सेल करतोय. त्यातले एक्सेल आणि एक्सी काय झाले आपले कॅन्सल झाले. राहिला फक्त आर आणि आरचा एवढा विरोध होत नाही आणि मग ह्या ठिकाणी एफ आरला काय होतं की तुमचा आय काय मिळतो इथं मॅक्झिमम मिळेल. ठीक आहे. आता ह्याला एक नाव पडलेलं आहे जसं आपण याच्यामध्ये बघितलं एन टाईप पी टाईपमध्ये तसं ह्यालाही एक नाव आहे. जेव्हा ह्याला आपण बँडविड्थ तुम्हाला तर कळते बँडविड्थ पट्टा म्हणतो आपण त्याला. फ्रिक्वेन्सीचा पट्टा त्याला बँडविड्थ असं म्हणतात किंवा बँड फ्रिक्वेन्सीचा बँड. ज्या वेळेला ह्याला सेंड करायचं असतं आपल्याला त्यावेळेला एफ आरच्या सोबत आणखीन काही शेजारच्या पण फ्रिक्वेन्सी काय होतात सेंड करू शकतो. पण पॅरललमध्ये तसं करू शकत नाही आपण. त्यामुळे याच्यामध्ये एफ आर सोबत आणखीन काही शेजारच्या फ्रिक्वेन्सी म्हणजे अगदी 0.1 मध्ये
जर तुमची एफ आरची फ्रिक्वेन्सी 10 असेल तर 10.1 किंवा 9.9 एक दोन फ्रिक्वेन्सी पण तो बँडविड्थमध्ये घेऊ शकतो. त्या ठिकाणी तेवढाच रिस्पॉन्स आपल्याला मिळेल पॉईंटमध्ये. ठीक आहे, मग ह्याला ॲक्सेप्टर सर्किट असं म्हणतात की एफ आरच्या सोबत आणखीन काही फ्रिक्वेन्सी पण तो स्वीकारतो सेंड करण्यासाठी. जेव्हा आपल्याला लॉंग याला सिग्नल पाठवायचा असेल त्यावेळेला, जेव्हा आपण बँडविड्थमध्ये एखाद्या सिग्नलचा पट्टा पाठवतो फ्रिक्वेन्सीचा, ठीक आहे, तर एफ आरच्या सोबत तो आणखीन काही फ्रिक्वेन्सी पण तो पाठवू शकतो आणि म्हणून त्याला म्हटलं जातं ॲक्सेप्टर सर्किट. आणि पॅरलला काय म्हणणार मग आपण, रिजेक्टर. पॅरलमध्ये फक्त एफ आरच जातं, शेजारच्या फ्रिक्वेन्सी तिथं जात नाही. बघा काय काय पॉईंट पाहिले आपण. पहिला पॉईंट ह्याला सिरीज का म्हणायचं, तर हे तिन्ही कॉम्पोनंट एसीला सिरीजमध्ये जोडले म्हणून ह्या सर्किटला म्हणायचं सिरीज. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आपण लिहिला की लोअर फ्रिक्वेन्सीला बिकॉज ऑफ फॉर्म्युला एक्सी वाढतं आणि हायर एक्सीमुळं आपल्याला आय मॅक्झिमम मिळू शकत नाही. त्याच्यानंतर आपण इथं पाहिलं की बिकॉज ऑफ फॉर्म्युला हायर फ्रिक्वेन्सीला पण एक्सेल वाढेल आणि आपल्याला आय मॅक्झिमम मिळू शकत नाही. ॲट एफ आर काय होईल तर 180 डिग्री येतात एक्स आणि एक्स आणि कॅन्सल होईल, म्हणून एफ आर ह्या ठिकाणी आपल्याला आय काय मिळेल, मॅक्झिमम मिळेल. एकासोबत जास्त फ्रिक्वेन्सी तो काय करतो, पाठवतो आणि म्हणून याला म्हटलं जातं ॲक्सेप्टर सर्किट. इतके पॉईंट आपल्याला इथं महत्त्वाचे आहेत. हे सेम पॉईंट सगळे आपल्याला पुढे लिहायचे पॅरलमध्ये, फक्त आयच्या ऐवजी तिथं झेड मिळेल. ठीक, हेच ह्याचनुसार जायचं, ह्याच फॉर्म्युलेनुसार. आता याच्यामध्ये बघा, ज्या ठिकाणी आय मॅक्झिमम मिळतो ज्या फ्रिक्वेन्सीला ॲट एफ आर म्हणतो आपण, एफ आरला जर आय मॅक्झिमम मिळत असेल तर एफ आरला मिनिमम कोण मिळणार आपल्याला, झेड. एकमेकाच्या विरोधात असलेले पार्ट. आता इथं रेजिस्टन्स पण आहे, एक्सेल पण आहे, एक्सी पण आहे, म्हणजे ह्यांचा सगळ्यांचा जो टोटल रेजिस्टन्स तयार होतो तो झाला झेड. टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो तयार होईल त्यामध्ये तो झेड आहे. मग जर आय मॅक्झिमम मिळत असेल तर त्या ठिकाणी झेड काय असणार, ॲट एफ आर कमी असणार, मिनिमम असेल. आय मॅक्झिमम मिळते म्हटलं की या ठिकाणी झेड काय असणार आहे, मिनिमम. ठीक आहे, समजलं. 4 ते 5च पॉईंट आपल्याला इथं लिहायचे आहेत. सिरीज सर्किट, लोअर फ्रिक्वेन्सीला कमी, हायर फ्रिक्वेन्सीला आय कमी आणि ॲट एफ आर कॅन्सल होतात म्हणून आय मॅक्झिमम मिळतो आणि झेड मिनिमम मिळतो. ह्याला आणखी ॲक्सेप्टर सर्किट असं म्हटलं जातं. हे पॉईंट आपल्याला समजले की पॅरलल आपल्याला समजायला सोपं होईल. हा क्वेश्चन समजला तर मला समजलं असं म्हणून लिहा किंवा अंडरस्टँड झाला असेल तुम्हाला, नाहीतर आपण परत एकदा बघूया. पॅरलल शिकवण्याच्या आधी सिरीज तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, काही अडचण असेल याच्याबद्दल तर सांगा, म्हणजे आपल्याला पॅरलल आणि मग दोन्हीतलं डिफरन्स सांगायला सोपं जातं. ह्यातलेच पॉईंट काढून आपण डिफरन्समध्ये टाकतो की जसं ॲक्सेप्टर म्हणतात त्याला रिजेक्टर म्हणतात, सिरीज का म्हणायचं त्याला पॅरल का म्हणायचं, याच्यामध्ये कोण मॅक्झिमम मिळतं त्याच्यामध्ये कोण मिनिमम मिळतं. डिफरन्स पाठ करण्याची आपल्याला आवश्यकता पडणार नाही जर हे 2 क्वेश्चन आपल्याला समजले तर. ठीक आहे.